अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात श्री दत्त पुराण यामधील अध्याय 3. मागील अध्यायामध्ये आपण गुरुचरित्र ग्रंथाविषयी आपल्या मनामध्ये पारायण करतेवेळी जे काही प्रश्न उपस्थित होतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहिली. आज या अध्यायामध्ये आपण अनघा दत्त, ज्या दत्तगुरूंच्या योगपत्नी आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात. चला सुरू करूयात. पण तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि हा व्हिडिओ, हे अध्याय, हा ग्रंथ जास्तीत जास्त शेअर सुद्धा अवश्य करा. चला सुरू करूयात. श्री दत्तपुराण अध्याय 3. महर्षी व्यास आपल्या शिष्यांना दत्तगुरूंची कथा सांगत आहेत आणि शिष्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होऊन मग व्यास महर्षी त्या प्रश्नांच्या उत्तरादाखल अनेक कथा सांगत आहेत. यामध्ये सुद्धा शिष्यांनी गुरुवर्यांना प्रश्न विचारला की अनघा कोण आहे. त्यावर गुरुवर्य व्यास म्हणाले की त्रिशक्ती स्वरूपिणी अनघा हे दत्तात्रयांचीच शक्ती असून तिला त्यांनी आपल्या वामभागामध्ये धारण केलेली आहे. महासरस्वती, महाकाली आणि महालक्ष्मीचे एकत्रित स्वरूप म्हणजेच अनघालक्ष्मी होय. महाकाली तारा, छिन्नमस्ता, षोडशी महेश्वरी, भुवनेश्वरी, त्रिपुर भैरवी, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला अशी दशमहाविद्या स्वरूपिणी अनघा देवी आणि तिचे स्वामी अनघ म्हणजेच दत्तात्रय यांची उपासना आणि आराधना केल्यास त्या व्यक्तीला अष्टसिद्धींची प्राप्ती होते आणि म्हणूनच प्रत्येक महिन्यातील कृष्णाष्टमीला अनघाष्टमी मानून अनघा मातेची पूजा करावी. जगन्माता लक्ष्मीचे अनघा देवी हे एक रूप असून या प्रभावी व्रताच्या आचरणाने व्रतकर्त्याला लक्ष्मीची प्राप्ती होते, यामध्ये तिळमात्र शंका नाही. मग गुरुवर्यांनी शिष्यांना अनघा दत्त व्रत कसे करावे, त्याची विधी काय आहे, या व्रताच्या पूजेची मांडणी कशी करावी याबद्दल सविस्तर सांगितलं आणि पुढे मग ते अनघा दत्त व्रताची कथा सांगू लागले. ते म्हणाले की एकदा श्री दत्तात्रयांना दीपकाने विचारले की श्री गुरु महाराज, पूर्वी एकदा जंभासुराच्या सैन्याने इंद्रासह सर्व देवतांना पराजित केले. तेव्हा भगवंतांनी दैत्यांना जिंकून देवांचे रक्षण केले, मी असं ऐकले होते. तर भगवंतांनी त्यांना युद्धात जिंकले की योग सामर्थ्याने, हे जाणून घेण्याची मला उत्कंठा आहे. तरी कृपा करून मला ते सविस्तर सांगावे. यावर श्री गुरु म्हणाले, वत्सा, हेच पूर्वी धर्मराजाने श्रीकृष्णांना विचारले होते. त्यांनी जेही सांगितले तेच मी तुला सांगतो. एकाग्र चित्ताने ऐक. आणि मग यापुढे श्रीकृष्ण आणि युधिष्ठिरांचा संवाद सुरू झाला. श्रीकृष्ण म्हणाले, हे राजन युधिष्ठिर, ब्रह्मदेवांचे मानसपुत्र अत्यंत तेजस्वी अत्रि नावाचे महर्षी होते. त्यांची अनसूया नावाची पत्नी त्रिभुवनामध्ये प्रसिद्ध पतिव्रता होती. त्यांना कालांतराने महान तपस्वी पुत्र झाला. त्याचे नाव दत्तात्रय. पृथ्वीवर अवतरलेल्या श्री विष्णूंचाच तो अंश, महायोगी. त्यांच्या तोडीचा या जगामध्ये दुसरा कोणीही नव्हता. त्यांच्या नेहमी बरोबर असणारी अनघा नावाची त्यांची योगपत्नी होती. ती सर्व ब्रह्मगुणांनी युक्त असून प्रेमळ होती. तिला 8 पुत्र होते. विष्णूंचा अंश असणाऱ्या त्या दत्तांचे नाव अनघ म्हणून लक्ष्मी स्वरूप अशा या पत्नीचे नाव अनघा होते. हे युधिष्ठिर, ब्रह्मदेवांकडून वर मिळालेल्या जंभासुराने तात्काळ स्वर्गामध्ये जाऊन 100 वर्षांपर्यंत देवांना वेढा घातला. देवदानवांचे युद्ध सुरू झाले तेव्हा जंभासुराच्या सैन्यामध्ये दैत्य दानव यांच्या सैन्याने पाताळातून येऊन प्रवेश केला आणि अशा रीतीने प्रचंड सैन्यबळ लाभलेल्या त्या दैत्याने चंद्र आणि मरुद्गणांसह इंद्राला स्वर्गातून हाकलून दिले. त्यावेळी ते देव आपापली स्थाने सोडून 10 दिशांना पळून गेले. भयग्रस्त इंद्रदेव पुढे पळत असताना जंभादी दैत्य त्यांचा पाठलाग करत होते. त्याचवेळी बाण, गदा, मुसळ, मुदगर इत्यादी शस्त्रांचा ते देवांवरती मारा करू लागले. त्यापैकी काही जण बैलावर, काही रेड्यावर, काहींनी चित्ते, गेंडे, वाघ, वानर, गाढव ही वाहनं घेतलेली होती. ते त्याचवेळी पाषाण, शतघ्नी, तोमर, बाण इत्यादींचा मारा करत चालले होते. तेव्हा आपले रक्षण व्हावे असे इच्छिणारे देव विंध्य पर्वतावर योगाभ्यास तत्पर असणाऱ्या श्री अनघ आणि श्री अनघा या दाम्पत्यांच्या आश्रमात त्यांच्या अगदी जवळ येऊन पोहोचले.
देव म्हणाले, हे शंखचक्र गदाधारी जगन्नाथा, जंभदैत्याने आमचा पराभव केल्यामुळे आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. आमचे रक्षण करा प्रभू. हे ब्रह्मस्वरूपा देवाधिदेवा, हे भक्तवत्सला, आपल्या चरणकमलांशिवाय आम्हाला दुसरा कोणताही आधार नाही. आमचे रक्षण करा प्रभू, आमचे रक्षण करा. त्यांचे ते करुणावाणी ऐकून अत्रिपुत्र अजन्म भगवान अनघादत्तांनी त्या अनघादेवीला लीला करण्यासाठी तेथेच ठेवले आणि देवांना आश्रमातील पर्णकुटीत निर्भयपणे जाऊन राहण्यास सांगितले. ठीक आहे असे म्हणून भगवंतांना नमस्कार करून संतुष्ट मनाने ते आत जाऊन बसले. तोपर्यंत दैत्यही शस्त्रांचा मारा करत होते. तत्काळ त्या पर्णकुटीजवळ ते आले आणि मोठमोठ्याने ओरडू लागले की त्या मुनिपत्नीला पकडा, त्यांची झाडे आणि फुले फळे उद्ध्वस्त करा. या आज्ञेप्रमाणे दैत्याने त्या अनघादेवीला मस्तकावर घेतले. ते पाहून श्री दत्तांनी ध्यानरूप अग्नीने क्षणात त्यांचे सामर्थ्य नष्ट केले. नंतर ते दैत्य श्री अनघा आणि श्री अनघा यांच्या प्रभावाने निस्तेज आणि ऐश्वर्यहीन झाले. त्याचवेळी देवांनी पाठलाग करून त्यांना गाठले आणि त्यांच्यावर हल्ला चढवला. तसेच त्यांच्यावर इष्टी, करुण, शूल, त्रिशूल, परिघ इत्यादी प्रचंड शस्त्रास्त्रांचा मारा केला. त्याचवेळी ते देवशत्रू रडत ओरडत निचेष्ट होऊन पडले. अशा प्रकारे अनघ मुनींच्या प्रभावामुळे देवांच्या शस्त्रांच्या माऱ्याने दैत्य नष्ट झाले. इंद्राने जंभासुराचा वध केला आणि सर्व देवही पूर्वीप्रमाणे आपापल्या स्थानावर विराजमान झाले. अशा रीतीने देवांनी देवर्षी भगवान अनघ मुनींचा महिमा अनुभवला. ते सर्व लोकांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असतात. त्यांनी काया वाचा मनाने त्रैलोक्याचे कल्याणच केले. भगवान अनघादत्तांचे तपाचरण भगवान अनघांनी सर्व नियम पाळून वर हात करून आणि भ्रूमध्यावर एकटक निश्चल दृष्टी करून लाकूड पर्वत किंवा एखाद्या शिळीप्रमाणे हालचाल न करता 3000 दिव्य वर्ष ब्रह्मोत्तर नावाचे तप केले. ते महायोगी नैष्ठिक ब्रह्मचारी डोळ्यांची पापणीही न हलवता तप करत असतात. महिष्मती नगरीचा सम्राट कार्तवीर्य अर्जुन एकटाच त्वरेने तिथे येऊन रात्रंदिवस आळस सोडून त्यांची सेवा करू लागला. सर्व नियम पाळणाऱ्या त्या राजाने प्रसन्न मनाने श्री अनघांची शारीरिक सेवा मनाला योग्य वाटेल त्याप्रमाणे पूजा अर्चा निष्ठेने केली. तेव्हा संतुष्ट होऊन श्री अनघांनी त्या अत्यंत तेजस्वी राजाला 4 वर मागण्यास सांगितले. आपल्याला 1000 हात असावेत हा त्याने पहिला वर मागितला. आपण कार्तवीर्य अर्जुन अधर्माने वागू लागल्यास आपणास सज्जनांनी रोखावे हा दुसरा वर मागितला. तर धर्माने पृथ्वी जिंकून धर्मानेच आपण तिचे पालन करावे हा तिसरा वर मागितला. आणि आपण पुष्कळ युद्धे जिंकून हजारो वीरांना मारल्यावर आपल्याहून बलवान शत्रूंकडून आपला वध व्हावा असा चौथा वर मागितला. तेव्हा संतुष्ट झालेल्या भगवंतांनी त्याला इहलोकीचे निष्कंटक राज्य तर दिलेच, शिवाय हे कुंतीपुत्रा त्याला सविस्तर योगाभ्यासही शिकवला आणि अष्टसिद्धींना युक्त चक्रवर्ती पद दिले. त्याने 7 द्वीपांना 7 पर्वतांनी आणि 7 समुद्रांनी युक्त पृथ्वी धर्मयुद्धाने आपसमात केली. आणि मग त्या कार्तवीर्य अर्जुनाने 7 द्वीपांनी 7 पर्वतांनी आणि 7 समुद्रांनी युक्त पृथ्वी धर्मयुद्धाने आत्मसात केली. त्या राजाचा प्रभाव असा होता की त्या राजाला मायेने 1000 हात उत्पन्न होत होते आणि त्याने इच्छा करताच रथ, ध्वज इत्यादी प्रकट होत होते. हे पांडव, त्या 7 दिवसामध्ये त्या राजाने विशेष प्रयत्न न करता 10,000 यज्ञ केले. हे धर्मराज, त्याचे सर्वच यज्ञ विपुल दक्षिणांनी युक्त आणि मन प्रसन्न करणारे होते. त्या यज्ञातील वेदी आणि धूप सोन्याचे होते. त्या यज्ञाच्या जागी सर्व देव, गंधर्व, अप्सरा इत्यादी विमानामध्ये बसून येत असल्याने ते यज्ञ नेहमी विशेष शोभत. त्या यज्ञामध्ये गंधर्व नारद त्या राजाचा अलौकिक महिमा पाहून म्हणत की यज्ञ, दान, तप, पराक्रम आणि विद्वत्ता या बाबतीत कोणताही राजा जगामध्ये या कार्तवीर्याची बरोबरी करू शकणार नाही. तो राजा योग सामर्थ्याने जेव्हा हातात तलवार, ढाल आणि धनुष्यबाण घेऊन ससाण्याप्रमाणे 7 द्वीपांवर संचार करत असे तेव्हा तो दूर असला तरी जवळ असल्यासारखा भासत असे. एकदा त्या राजाने रावणाला जिंकून आपल्या बंदिवान करून आपल्या माहिष्मती नगरीमध्ये बांधून ठेवले. नंतर त्याचे वडील पुलस्त्य ऋषी यांनी येऊन अंतपुरामध्ये जाऊन राजाची समजूत घातली. तेव्हा त्याने रावणाला सोडले. तरीही रावणाने जेव्हा त्याचा अपमान केला
तेव्हा कार्तवीर्याने सहस्र बाहूतील धनुष्यांची टत्कार करून त्याला भयभीत केले. अशा अनेक गुणांनी राजा अर्जुन संपन्न होऊन पृथ्वीवरती प्रसिद्ध झाला. योगाचार्य भगवान अनघांच्या अवतारामुळे योगीराज कार्तवीर्याला हे वैभव प्राप्त झाले. हे धर्मराज, योगाचार्य कार्तवीर्यानेच ही प्रसिद्ध अनघाष्टमी पृथ्वीवर प्रचारात आणली. अघ म्हणजे पाप, जे लोकांमध्ये प्रसिद्ध आहे तेही 3 प्रकारचे. ही अष्टमी पाप नाहीसे करते, म्हणून तिला अनघाष्टमी म्हणतात. पाप नष्ट झाल्यावर हे व्रत करणाऱ्याला अष्टऐश्वर्य वैभव प्राप्त होते. अनिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, महिमा, ईशित्व, वशित्व आणि कामावसायिता या 8 योगसिद्धींच्या सिद्धी असून त्या मोक्षही देणाऱ्या आहेत. लोकांना विश्वास वाटावा म्हणून या अष्टसिद्धी श्री दत्तांच्या पुत्ररूपाने उत्पन्न झाल्या. भक्तीने ज्याला वश केले असता सर्व पापे नष्ट होतात. तसेच ज्याच्यामुळे सर्व जग निष्पाप होते त्याला अनघ म्हणतात. निष्पापत्व हे ज्याचे स्वरूप आहे ते हे ब्रह्म श्री दत्त माझाच अंश मानले गेले आहेत. युधिष्ठिराने पुढे विचारले, हे प्रभू, हे केशवा, सहस्र अर्जुनाने हे व्रत कसे केले, ते या लोकांमध्ये प्रसिद्ध कसे झाले, या व्रताचे मंत्र नियम कोणते आहेत, तसेच कोणत्या वेळी आणि कोणत्या तिथीला हे व्रत करावे ते मला सांगा. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, हे युधिष्ठिरा, मार्गशीर्ष कृष्णाष्टमीला हे व्रत करावे. अनेक पुत्रांनी युक्त अनघ आणि अनघा असे दर्भाचे दाम्पत्य करावे. या दर्भ निर्मितीमध्ये प्रतिमा, शांत आणि मंगलकारक मंडल तयार करून त्यावर स्थापन कराव्यात. स्नान करून सुगंधी पुष्पांनी त्याची पूजा करावी. विप्रांनी ऋग्वेद मंत्रांनी पूजा करावी. माझाच अंश अशा अनघा आणि श्री विष्णू व अनघा देवीला श्री लक्ष्मीचा अंश मानून ध्यान करावे. हे युधिष्ठिरा, विप्रांनी विष्णू सुक्तांनी आणि इतरांनी नाममंत्रांनी पूजा करून नमस्कार करावा. पूजेला नैवेद्यासाठी उत्तम फळे, कंदमुळे इत्यादी घ्यावेत. नाना सुगंधी द्रव्य, धूप, दीप इत्यादी अर्पण करावे. त्यानंतर गुरुजी, नातलग, इष्टमित्र यांना भोजन घालावे. व्रताच्या शेवटी त्यांच्यापैकी दुसऱ्या कोणीतरी हे व्रत निश्चयाने पुढे चालू ठेवण्यासाठी घ्यावे. नंतर अनघ व्रताचे पारण करावे. हे व्रत जीवनभर करावे. कमीत कमी 1 वर्षभर तरी हे व्रत करावे. रात्री जागरण करावे आणि नवमीला पहाटे पूजेचे पाण्यामध्ये विसर्जन करावे. अशा रीतीने जो मनुष्य या व्रताचे पूजन करतो त्याच्यावरती श्री विष्णूंची कृपा होते. सर्व पापातून त्याची मुक्तता होते. 7 जन्मापर्यंत आरोग्य प्राप्ती होऊन त्याला अंतिम मोक्ष मिळतो. हे कुंतीपुत्रा, तुझ्या कल्याणासाठीच अनंत पातके नष्ट करणारी अनघाष्टमीचे महात्म्य आणि कथा तुला सांगितली. जे एकाग्र चित्ताने हे व्रत करतात त्यांची कीर्ती कार्तवीर्याप्रमाणेच वाढते आणि ते मोक्षाला जातात. श्रीगुरु पुढे म्हणाले, हे वत्सा, तुला मी श्रीदत्त देवांची ही कथा सांगितली. त्यांनी जंभ दैत्याकडून पराजित झालेल्या देवांचे रक्षण कसे केले, त्या योगी राजांचे अनघ हे नाव कसे पडले आणि त्यांचे योगाचरण कसे होते, भक्तांना त्यांनी वर कसे दिले आणि हे व्रत अनघ देवांना संतुष्ट करणारे कसे आहे हे मी तुला सारे सांगितले. आणखी तुला काय ऐकण्याची इच्छा आहे ते विचार. हे वत्सा, मी तुला अवश्य सांगेन. आणि याचबरोबर हा तृतीय अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. पुढील अध्यायामध्ये आपण श्री दत्तांच्या त्रिमुख स्वरूपाबद्दल जाणून घेणार आहोत. तेव्हा पुढील हा अध्याय ऐकायला विसरू नका. आपल्याच मेड फॉर मराठीवरती हा व्हिडिओ, हे अध्याय जास्तीत जास्त शेअरसुद्धा अवश्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कॉमेंटसुद्धा अवश्य करा. चला तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आपल्याच मेड फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.